नमस्कार, आज आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज एक छोटासा मिनी ब्लॉग दाखवणार आहे, तो म्हणजे ब्लाऊजचा. तर मी ब्लाऊज कटिंग केलेला आहे. ह्याची साईज सांगते. ह्याची साईज आहे 36 आणि कमर आहे 32 आणि हाताची बाही 5 आहे. तर मी याचा चौकोन गळा शिवलेला आहे. ह्याचं पायपिंग आणि मेन म्हणजे फिटिंग ह्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवणार आहे. तर फिटिंग कसं करायचं याच्याबद्दल मी सांगणार आहे. फिटिंग करताना ह्या दोन्ही कमरे बसला भाग आणि हाता बसला भाग हा एकदम परफेक्ट आला पाहिजे. कमी जास्त होता कामा नये, तर फिटिंग एकदम व्यवस्थित येते. नाहीतर मग काकेमध्ये असे फुगे आल्यासारखे होतात किंवा बॅक साईडला या साईडला पण आपले फुगे आल्यासारखे होतात. तर त्याच्यामुळं ब्लाऊज काय बरोबर ब्लाऊजचं ना फिनिशिंग चुकल्या जाते आणि दिसायला पण ते व्यवस्थित दिसत नाही. तर आज मी फिटिंग कसं करायचं, आणि जर चौकोन गळा असेल ना, चौकोन गळ्याला इथं बरोबर कॉर्नर आला ना, मग इथं सुई खाली करायची आणि सुई नाही काढायची, सुई तशीच ठेवायची आणि फक्त असा ब्लाऊज फिरवायचा. म्हणजे कसं बरोबर टोक येतात. जर डायरेक्ट फिरवलं तर मग गोलच होणार, चौकोन त्याचा म्हणजे दिसणारच नाही तो गळा. त्याच्यामुळे सुई शक्यतो खालीच हे करायचं. धागा संपला, धागा चेंज करते. चौकोनला बरोबर सुई खाली ही घालायची, उचलायची नाही सुई. तसाच नंतर तो ब्लाऊज फिरवून घ्यायचा. म्हणजे कसं पायपिंग एकदम व्यवस्थित येते किंवा पायपिंग अशी फिरत पण नाही. काही ब्लाऊजची पायपिंग अशी उलट्याच दिशेने होते. तर आता अशी पट्टी लावून घेतलेली आहे. आणि जर नवीन असाल, ब्लाऊज शिवत असाल तर ना शक्यतो पायपिंग ही, जर नवीन असाल तर शक्यतो पायपिंग हातानंच करायची. कारण डायरेक्ट पायपिंग जमणारच नाही, कारण वाकडी तिकडे अशी पायपिंग फिरते, गोळा म्हणजे सरळ येत नाही. तर तुम्हाला मी दाखवते कशी करायची ते. ही पट्टी आहे ना, याला आपल्या हाताने आधी टाके मारून घ्यायचे लांब लांब. या पद्धतीनं पूर्ण ब्लाऊजला अशा हातानंच मारून घ्यायचे. बघू शकता एकदम अशी बारीक पायपिंग येते. तर मी आता पूर्ण सगळं हाताने टाके मारून घेणार आहे. तर मी हाताने असं पूर्ण असं करून घेतलेलं आहे. मोठे मोठे टाके घातलेले आहेत, बघू शकताय. तुम्ही या पद्धतीनेच केलं तर एकदम पायपिंग, जसं की टेलर कसे शिवतात तसे नवीन जर तुम्ही शिकत असाल ना, एकदम परफेक्ट अशी पायपिंग येते. ना जाडी ना बारीक, एकसारखी पायपिंग येते. तर शक्यतो पहिल्यांदा हातानेच करून घ्यायचे. मग कशी मशीन आपल्याला जास्त फास्ट जरी चालवली ते काय हरकत नाही. कारण डायरेक्ट पायपिंग करायला गेलं तर मग पायपिंग अशी आत बाहेर होते, कापड कमी जास्त होतोय. बघू शकताय पायपिंग. तर बघू शकताय किती बारीक पायपिंग आलेलं आहे आणि एकदम चौकोन स्क्वेअर पण बरोबर आलेला आहे. तर आता फिटिंग करते मी. आता फिटिंग कसं करायचं हा मेन प्रॉब्लेम असतोय. तर हाताचा हा जो आपला हे आहे ना, हे शिलाईला शिलाई एकदम परफेक्ट इथं आली पाहिजे.
कमरेचं पण मोजून घ्यायचं. कमरेचं पण हे एकदम परफेक्ट आलं पाहिजे, तर फिटिंग एकदम व्यवस्थित येते. नाक फुगा ना प्लेट्स कुठंच नाही येत, एकदम फिनिशिंग छान येते. आता या बाजूने पण सेम शिलाई मारून घ्यायची. दोन्ही साईडनं आधी शिलाई मारून घ्यायच्या, नंतर फिटिंगची आपली जे आहे ते मार्किंग करून परफेक्ट फिटिंग करून घ्यायचं. आधी ही साधी कच्ची शिलाई, ही काही फिटिंगची शिलाई नाही मारली, साधी शिलाई मारून घेते. हा आपला मापाचा ब्लाऊज आहे, तर हाताचं फिटिंग घ्यायचं आहे आपल्याला. एकदम असं ओढून ताणून घ्यायचा आपला हा शिवलेला नवीन ब्लाऊज, आणि हा मापाचा पण ब्लाऊज. कमी जास्त थोडंही करायचं नाही. अशी चॉकनं मार्किंग करून घ्यायची. सेम असंच कमरेला पण करून घ्यायचं आहे. इथे पण चॉकनं मार्किंग करून घ्यायचे. आता ही आपली फिटिंगची शिलाई असणार आहे. आणि एक एक्स्ट्रा शिलाई आतमध्ये एक मारून घ्यायची. आता हे जे साईडचं आपलं एक्स्ट्रा जे कापड आहे ना, हे कापून घ्यायचं. आता सेम या बाजूचं पण फिटिंग असंच करून घ्यायचं. आपला जुना मापाचा ब्लाऊज आणि आपण नवीन शिवलेला ब्लाऊज ओढून ताणून, कारण जो मापाचा ब्लाऊज असतो तो घातलेला धुतल्याचा असल्यामुळे तो लूज पडला जातोय, आणि जो शिवलेला असतोय ना तो ब्लाऊज आपला कडक असतोय. त्यामुळं ओढून ताणूनच ते दोन्हीही ब्लाऊज असे पकडायचे, म्हणजे परफेक्ट फिटिंग येते. कमरेला पण सेम. कारण नवीन जर शिकत असला तर ह्या स्ट्रिक भरपूर म्हणजे हे मेन महत्त्वाचे आहेत. एकदा जर तुम्ही शिवाय शिकला, हात साफ झाला ना, मग काय डोळे झाकून पण फिटिंग केली तर चालते. तर आता आपलं एकदम परफेक्ट फिटिंग झालेलं आहे. कमर 32ची, छाती 36. तर आता हे बघू शकता फिटिंग कसं झालंय ते. शिलाईला शिलाई एकदम ही मेन आहे. ही परफेक्ट शिलाई असली ना म्हणजे हाताचे बाह्य ते एकदम व्यवस्थित बसते, फुगा नाही काय येणार,
आणि कटोरी पण तुम्हाला दाखवते मी. कटोरी पण आपली किती परफेक्ट आले, टोक पण किती छान आलेला आहे. हा तर पाठीमागचा गळा आहे चौकोन, बघू शकताय कटोरीचा. म्हणजे कशी कटोरी चपटी नाही झाली पाहिजे, अशी फुगीर कटोरी आली पाहिजे. हा पुढील गळा पण त्याला कटोरी ब्लाऊज. आता याला हुक आणि आय करून घ्यायचे. घरच्या घरी तुम्ही हे ट्राय करू शकता, स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवू शकता या पद्धतीने शिवला तर. असं काय याच्यामध्ये काही एवढं अवघड नाही आहे. कटोरी तुम्ही हे बघू शकताय किंवा असं पण टोक उचलू शकताय कटोरीच. तर आता आपला ब्लाऊज शिवून झालेला आहे, बघू शकताय. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. लास्ट म्हणजे सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.